विद्येची देवता माता सरस्वती या वंदन करून आजच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करत आहोत. सर्वप्रथम आलेल्या सर्व पाहुणी मंडळींचं शब्दपूर्ण आणि हार्दिक तुमचं स्वागत. आजचा हा कार्यक्रम लांजा राजापूर संगमेश्वर तालुका उत्कर्ष मंडळ हे मंडळ जवळपास 1991 पासून म्हणजे जवळपास 30-35 वर्ष आज कार्य यासाठी करते की मातीतला माणूस कुठंतरी मातीसाठी मोठा झाला पाहिजे आणि त्याच मातीचं योगदान हे देशासाठी, समाजासाठी आणि राष्ट्रासाठी कुठंतरी आपला पण हातभार असावा यासाठी हे सतत कार्यरत असणारं उत्कर्ष मंडळ. त्यांच्या नावातच उत्कर्ष आहे. फक्त मंडळाचा नाही तर आपल्या मातीचा, गावाचा, जिल्ह्याचा, तालुक्याचा आणि प्रत्येक माणसाचा उत्कर्ष हा देशासाठी कुठंतरी कारणी लागावा यासाठी हे मंडळ कार्य करते. खरंच हे मंडळाचं सुरुवातीलाच आभार मानतो. आणि यात असलेले आदरणीय मधुकर पवार सरचिटणीस या मंडळाचे यांच्या स्वागतासाठी मी त्यांना एक काम कर, एक म्हणायचं बाईक गुरुजी बाईक गुरुजी आहेत मंडळातर्फे बाईक गुरुजी मधुकर पवार सरचिटणीस आहेत या मंडळाचे, प्रशांत साळुंके चिटणीस, तसेच या मंडळातली सगळेच ज्याला 20 असते ते आदरणीय शंकर सुर्वे, रीना बांदे, साधना चव्हाण, ॲडव्होकेट अश्विनी कुमार, डॉक्टर सुहास हळणकर, संतोष भुरके, विलास बने तसेच इतर जे प्रतिष्ठित या मंडळासाठी कार्य करणारे सर्व लोक यांचं या सर्वांचे प्रातिनिधिक म्हणून आदरणीय शाळेचे मुख्याध्यापक दोन नंबर आणि 1 नंबर गावचे पोलीस पाटील यांना विनंती करतो की त्यांनी बाईक गुरुजीचे प्रतिनिधी म्हणून आदरणीय मॅडमचा सत्कार करा. व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांना विनंती करतो. आदरणीय गावचे पोलीस पाटील यांचा विनंती भारती सरांना विनंती करतो की त्यांच्या पुष्पगुच्छ स्वागत करावं. मानव सरांना विनंती करतो की बाईक गुरुजीचं स्वागत आमच्या शाळेविषयी 2 मिनिटात मी सांगतो. 2-3 वर्षापासून आमच्या शाळा गेल्या वर्षी सोलापूरमध्ये 1 नंबर शाळेचे आदरणीय पालव गुरुजी जे की विज्ञान शिक्षक म्हणून 2 वर्षापासून या शाळेत कार्यरत आहेत. त्यांचा मॉडेल हे तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरापर्यंत त्यांचा प्रथम क्रमांक येत गेला. आमच्या शाळेचा हा एक गुणगौरव आहे. आणि ही गुणगौरव येण्यासाठी किंवा आमची यावर्षी इयत्ता 4थी गेल्या वर्षी 5वीला होता तो आता 6वीला आलाय निशांत मटकर हा विद्यार्थी जिल्ह्यात स्कॉलरशिपसाठी पात्र ठरलेला आहे. हा आणि आपल्या कळसवली केंद्रातला हा एकमेव विद्यार्थी आपल्या शाळेचा विद्यार्थी आहे. म्हणजे हे तसेच मंथन परीक्षेत, स्पर्धा परीक्षेतले मंथन तालुका जिल्हा स्तरापर्यंत बऱ्याच पोरांची निवड झाली होती. परत MTS आहे, स्कॉलरशिप किंवा आणखी व्हॉटेवर इतर कुठल्याही स्पर्धा परीक्षा असू देत किंवा विज्ञान प्रदर्शन असू देत, आमचा म्हणजेच चुनाकुळवण गावाचा शाळेरूपी प्रतिनिधित्व आम्ही कधीच तिथं सोडलेलं नाही. आम्ही सतत गावाची आणि शाळेची मान उंचावण्यासाठी आम्ही सतत प्रयत्न करतो. पण या प्रयत्नात फक्त आमचे प्रयत्न आहेत असं नाही, तर आपण जे पडद्यामागचे कलाकार ज्याला आपण म्हणतो, जे तुमचे उपक्रम जे आहेत, स्तुत्य आहेत, हे उपक्रम सतत आमच्यासाठी एक मार्गदर्शक आणि तुम्ही फक्त लढ मारा या उक्तीप्रमाणे तुमचे कार्य आहे. खरंच हे जे कार्य करतात हे कार्य आमच्या कार्यासाठी किंवा शालेय प्रगतीसाठी आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आणि राष्ट्राच्या आणि आपल्या जिल्ह्याच्या विकासासाठी खरंच हे कार्यक्रम खूप महत्त्वाचे. आणि तुम्ही जे सतत पुढं पुशअप ज्याला आपण म्हणतो की कोणतरी आपल्याला पुढं जा म्हणण्यासाठी काहीतरी पुशअप केल्यासाठी करते, त्या गोष्टी आपल्या माध्यमातून घडून येतात. त्याबद्दल खरंच तुमचे मनापासून खूप खूप आभार. आम्ही आपल्या या जे शैक्षणिक साहित्य असू दे किंवा
आशीर्वाद रूपी जे मार्गदर्शन असू दे तुमचं हे शब्द आणि साहित्य खरंच आमच्या शाळेसाठी आणि सर्व एकांगी प्रगतीसाठी आम्हाला ती उपकारक हितकारक आणि मार्गदर्शक ठरेल. धन्यवाद.